रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आळंदीकरांचा निरोप घेतल्यानंतर पालख्या पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या। मोकळ आभाळ पंढरीची वाट, चालू लागली पावलं, नाम गोड ओठी माऊली, माऊली अंतरी भेटीची चाहुल, निघाली पाऊले दर्शनी, ध्यास लागला पंढरी। माऊली ऊन वारा पाऊस कशाचीच तमा न बाळगता वारकरी मंडळी पंढरीची वाट जवळ करण्यासाठी आता पुढे सरू लागली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास हा केवळ धार्मिक परंपरेचा इतिहास नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनाचा सुद्धा चालता बोलता दस्तऐवज आहे। ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अनेक जण या वारीमध्ये सहभागी होत असतात। ज्ञानोबा माऊली तुकोबांच्या जयघोषात वारकरी पंढरीची वाट सुद्धा चालू लागलेत। चालताना ना कसला थकवा, ना कसली संसाराची चिंता, ना कशाचा ताण, आज फक्त आणि फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची। अहो तर 10-15 सेकंदाचं विठुरायाचं दर्शन सुद्धा वारकऱ्यांसाठी 20-25 दिवस वारीमध्ये चालून आलेल्या क्षणाचं सार्थक करून देणारं असतं। अहो या वारीमध्ये लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या वारीमध्ये सहभागी होत असतात। आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असतील। पुणेकरांनी सुद्धा आज वारकऱ्यांची सेवा करण्यात कशाचीच कमी न पडण्याचं ठरवलंय। प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेला ठिकठिकाणी हजर झालाय। कोणी खाण्याची सोय करतंय, तर कोणी वारकऱ्यांचे पाय दाबून देतंय, तर कोणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करतंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारीमध्ये सहभागी सुद्धा झालेत। पाहूयात जरा या वारीच्या या टप्प्यावरती आतापर्यंत काय काय घडलंय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पुण्यामध्ये मुक्कामी येतोय। दोन्ही पालख्या एकत्र पुण्यामध्ये आल्यानं पुणेकर आता उत्साहात आहेत। अनेक जाती धर्माचे, प्रदेशाचे लोक वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी सुद्धा झाले। बंड संघ पुणे यांच्या वतीनं वारकरी माऊलींसाठी अन्नदान सेवा सुरू आहे। या निमित्तानं बंड संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। विठ्ठल, मी आता पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज पालख्या, या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये आहेत। माऊलींची पालखी सुद्धा आणि तुकोबांची पालखी सुद्धा। जेव्हा पालख्या पालखी मार्गावरून प्रवास करत असतात त्यावेळेला अनेक सेवेकरी हे वारकऱ्यांची सेवा करण्याकरता पुढे येत असतात। आत्ता मी ज्या स्टॉलवरती आहे तो आहे बंड संघ पुणे आणि या बंड संघाच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेकरता हा स्टॉल उभारण्यात येतो आणि या संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी सर आत्ता माझ्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। हेगडे साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की ही सेवा कशी चालते। सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। कशा पद्धतीनं सेवा करता आणि किती वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे? ये जो कार्यक्रम हमारा समाज के तरफे, जब मैं वन संघ का सेक्रेटरी था वो टाइम से सुमार 15-20 साल पहले एक अन्नदाता है, होटेलियर्स है मैक्सिमम, तो वो हिसाब से लोगों का सेवा करना चाहिए और वारकरी संप्रदाय महाराष्ट्र का उत्कृष्ट संप्रदाय है। तो वो जो समाज है 1 महीने के लिए पंढरपुर विठ्ठल का दर्शन के लिए जाता है, दर्शन लेता है। इस हिसाब से हम हमारा समाज का सब होटेलियर्स को सबको वो टाइम से जमा करते हुए वो टाइम पे वड़ा होगा, इडली होगा, डोसा, अलग अलग आइटम्स को हमने इधर डिस्ट्रीब्यूशन करते हुए हमारा सेवा रूप से हम सेवा करके आया है। अभी कमी से कम 15-20 साल से हम ये सेवा करता है। और हमारा बंटारा भवन, हमारा बानेर में हम बंटारा भवन है और बंटारा संघ अनेक खाली यही नहीं, शैक्षणिक हो, आरोग्य के हिसाब से हो, या अलग अलग सब्जेक्ट्स मैं एक्चुअली वही पूछने वाला था कि और बहुत सारे उपक्रम भी आपकी तरफ से होते हैं, वो क्या क्या है और उसका फ़ायदा किन किन लोगों को होता है? सब हम एक बहुत अच्छा फैंटास्टिक बंटार भवन बानेर में किया है। उसमें कुछ इनकम भी आता है हमें अभी, और वो डोनेशन से सब डोनर्स के तरफ से हमने वो किया है।
लेकिन अभी ऐसा है कि उसका उपक्रम से जो बच्चे लोग हैं स्कूल का कल्प वृक्ष बोल के एक हमने सामाजिक चिंतन उधर उपक्रम उभा किया है। उसमें से जो पैसा आता है वो हॉस्पिटल के लिए, एजुकेशन के लिए, विवाह के लिए, जिसको गरीब को घर नहीं रहेगा तो घर बांधून द्यायसाठी असा अनेक जो सामाजिक उपक्रम आम्ही करते आ गया है। लेकिन जो भी है हमारा बंटर समाज जो संघ है उसमें कम 4-5 हज़ार लोग मेंबर्स है और ऑडिटोरियम में अच्छा प्रोग्राम्स होता है और अच्छा कार्यक्रम करते हैं। उसमें टोटल सोशल में क्रीड़ा है या अनेक विजय करते हैं। हमारे पास 4 डिवीज़न है, साउथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ बोल के। उसका सब बच्चे लोग है, यूथ विंग है, लेडीज़ विंग है, ये सब मिलाकर अभी हम अच्छा एक सोशल इधर हम काम करते हैं। 2 दिन जो पालकी है पुणे में है, तो तुकाराम महाराज की और माऊली की भी, तो इस दौरान आप लोग इसके अलावा और कुछ उपक्रम होते हैं और कुछ उपक्रम करते हैं? अभी ये जो वारकरी संप्रदाय में अभी यही हम एक करता है, लेकिन जो भी लोग आते हैं समझो अलग अलग कार्यक्रम है, फ्लड आ गया कोल्हापुर में या सांगली में या जिधर भी आ गया नाना पाटेकर का, वो टाइम पे भी हम हमारा जितना मदद करना है मैक्सिमम पैसा का मदद वो ऐसा ही चीज़ वगैरह जमा करके हम भेजा है। और अलग अलग लोग हमारे इसमें कार्यक्रम करते हैं। हम समझो एजुकेशन रहेगा, अलग अलग लोगों को महाराष्ट्र का एमिनेंट पर्सनालिटीज़ को हम भेजकर इधर में कार्यक्रम करते हैं। लेकिन जो भी वो एक टाइम पे हमने ये जो काम चालू किया वो काम आज मुझे ऐसा लगता है कि हमने जो भी एक नेतृत्व लिया है ये समाज का, वो नेतृत्व आज सही में एक सार्थक होगा ऐसा मुझे समझ है। क्योंकि हमने निस्वार्थ में ये जो काम चालू किया था वो टाइम पे ऐसा नहीं था हमारे इसमें कि वारकरी संप्रदाय को या बाकी का लोगों को इतना सोशल एक्टिविटीज़ इतना लोग जमा करना नहीं था। जैसे एक यूथ बोलते हैं ना, यंगस्टर्स हम आगे जब आ गया तो वो टाइम से हमने एक बहुत ही क्या बोलते हैं अच्छापन से बहुत अच्छा तरीके से हमने उसको आगे लाया। जो लोग इसमें एसोसिएशन नहीं होता था, अभी बंटर भवन बांधने के लिए हमको 20-25 करोड़ लगा, तो हमने घर गया, बम्बई गया, बेंगलुरु गया कि हमारा जो जीवन है 10-15 साल ये बंटर समाज के लिए हमने सेवा किया, हमने त्याग किया। उसके लिए आज एक सुसज्जित बंटर भवन और सुसज्जित एक सोशल कार्यक्रम से अलग अलग कार्यक्रम को हमने रेडी करके दिया है। तो वो हमारे यंगस्टर लोग हैं, हमारे बच्चे लोग आगे लेके जा रहे हैं, वो बहुत खुशी है। क्योंकि जो सोच है आदमी का वो आपको आगे लेके जाता है। और वो सोच है ना समाज का तरफ है कि स्वार्थ का तरफ से हम धंधा तो कर रहे हैं, लेकिन उसका साथ साथ हम समाज को क्या कर रहे हैं वो इम्पोर्टेंट सब्जेक्ट था। वो हिसाब से हम बहुत अच्छा कार्यक्रम कर रहे हैं। अभी का अध्यक्ष महोदय है अजीत हेगड़े जी, हमारा गणेश हेगड़े जी है, सतीश अन्ना है, सब ट्रस्टीज है हमारे पास। और महिला विभाग का सम्यक और इसका सब लोग सेवा कर रहे हैं। यूथ में हमारा अभिनंदन शेट्टी है, श्राव्या शेट्टी है। ऐसा मतलब ऐसा एक सेना तैयार किया हमने कि कल हमारा इधर कोई भी एक मैयत भी हुआ तो हम लोग सब जग के वो मैयत का सेवा करता है। योनी पायम वो जो सेवा का परिपूर्ण कार्यक्रम हम उसमें करता है। त्यामुळे ही एक सेवा आहे आणि या सेवेच्या माध्यमातून बंट संघ ही सेवा या ठिकाणी करतोय। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून। बेसिकली ये बंट संघ पुणे ये रजिस्टर्ड चैरिटेबल रजिस्टर्ड ऑर्गेनाइजेशन है। हमारे पास अराउंड 20-25 हज़ार लोग हैं। अभी मैं अभी फिलहाल अध्यक्ष है, ये गौरव अध्यक्ष है। हमारा इनका टाइम पे बहुत बड़ा प्रोजेक्ट हो गया। जब भी बोले तो बंटर कल्चरल भवन हो गए। हर साल हम लोग एक 4-5 एक कल्पवृक्ष करके ब्रांड के अंदर विद्यादाता, अन्नदाता, आश्रयदाता करके हम लोग बहुत सा सोशल वर्क करते हैं। रियली चैरिटेबल इंस्टीट्यूशन है। जैसे उन्होंने बोला ये साल बहुत 10-20 साल से हम ये काम करते हैं। इसका हर साल एक 3 से 4 लाख वर्थ एक फूड का डिस्ट्रीब्यूशन करते हैं। और बाकी एजुकेशन को बहुत हम इम्पोर्टेंस दे रहे हैं। और बाकी हमारा कम्युनिटी करके नहीं, ऑल कम्युनिटी जो हमारे रीजनल कम्युनिटीज़ है उनको भी कोई भी कुछ होगा तो भी स्पेशल कंसेशन रेट में हम लोग देते हैं। उधर बहुत साल से ये चैरिटेबल ट्रस्ट है, काम करते रहते हैं। दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान संस्थेचे धारकरी दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। धारकरी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली असं म्हणत या निमित्तानं धारकरी पराशर मोने यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आत्ता पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दोन्ही पालख्या म्हणजे माऊलींची पालखी आणि संत तुकारामांची पालखी दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामाला आहेत। उद्यासुद्धा दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच असणार आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या परंपरांच्या अनुषंगानं
वारकरी संप्रदाय पुढे जात राहिला आणि अनेक परंपरा वारकरी संप्रदायाशी जोडल्या गेल्या. धारकरी ही एक वेगळी परंपरा आहे आणि याचं सगळ्यांना ज्ञान आहे. तर धारकरी हे काय आहे आणि ती परंपरा काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धारकरी पराशर मोने आत्ता माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. धारकरी ही एक वेगळी परंपरा आहे, वेगळी संस्कृती आहे आणि ती जोपासण्याचं काम तुम्ही सगळेजण करता आहात. तर ही नेमकी परंपरा काय आणि वारी आणि धारकरी हे जे एक वेगळं नातं आहे ते नातं कसं आहे? धारकरी परंपरेचे खरं तर उगमस्थान किंवा त्याचे ही परंपरा जन्माला घालणारे प्रत्यक्ष भगवान छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांनी निर्माण केलेली भक्तीची परंपरा आहे. तसंच शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी निर्माण केलेली पराक्रमाची, राष्ट्र उद्धाराची, राष्ट्रभक्तीची परंपरासुद्धा आहे. आणि धारकरी, प्रत्येक धारकरी हा शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. आणि शिवाजी महाराज त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी शेकडो रणसंग्राम केले, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि खूप मोठं काम त्यांनी उभं केलं. परंतु हे करत असताना शिवाजी महाराजांचं मन हे नेहमी साधू संतांच्या पायाशी अत्यंत लीन होते. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळत असे त्यावेळी ते सत्पुरुषांचा, साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असत. तुकाराम महाराज असतील, चिंचवडचे मोरया गोसावी देव महाराज असतील किंवा पाटगावचे मौनी महाराज असतील, सज्जनगडचे रामदास स्वामी असतील, या तात्कालीन सर्व संत महंतांच्या बाबतीत शिवाजी महाराजांची ती भावना आपल्याला दिसून येते. आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे पाईक आहोत आणि आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी हा मोठा सोहळा असतो महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही जे काम करतो आहोत शिवाजी महाराजांचीच विचारांचं काम पुढं घेऊन जाण्याचं, त्याला आम्हाला यश यावं म्हणून या संतांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिगंगा शक्तिगंगा संगम सोहळा हा आम्ही करत असतो. ज्ञानोबा तुकोबाराय हे आपल्यातल्या सज्जनतेचं प्रतीक आहेत. शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून हा भक्तिगंगा शक्तिगंगा संगम हा खरं म्हणजे प्रत्येक हिंदूच्या शरीरामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये घडला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आपण ज्ञानोबा तुकोबारायांच्याही विचारांचे पाईक असलं पाहिजे, त्याचबरोबर आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचे सुद्धा पाईक असलं पाहिजे. नक्कीच तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. धारकरी परंपरा आहे आणि ही धारकरी परंपरा जोपासण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते सातत्यानं काम करतायत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सहभागी होत असायचे हे देखील सांगितलं जातं. त्यामुळे आता पुण्यामध्ये वारी काळामध्ये मोठ्या उत्साहात धारकरी या सोहळ्याचं आयोजन करत असतात. शिवप्रतिष्ठान संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांच्या सोहळ्याला या उपस्थित असतात आणि मार्गदर्शन सुद्धा ते यावेळी करतात. यावेळी रायगडातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरून आलेली शिवज्वाला, वाडी बुद्रुक येथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावरून आलेली संभाजी ज्वाला, तसंच धारकरी परंपरेचा मानाचा भगवा ध्वज यांचं पूजन करण्याची परंपरा आहे. यावर्षी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे पूजन करण्यात आलं आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे. वारी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक स्तरातील लोक पुण्यातल्या रस्त्यावरती उतरलेत. असं असताना जेनझी तरी मागे कसे राहतील असाही सवाल आहे. वारी निमित्तानं पुण्यामध्ये येणाऱ्या शिस्तबद्ध वारी सोहळ्यामध्ये ही जेनझी मंडळी सुद्धा वेगळं काही शिकू पाहत आहेत. चला तर मग त्यांच्याच तोंडून ऐकूयात त्यांच्या विचारांमधली वारी. जय विठ्ठल. मी आत्ता पुण्यामध्ये आहे आणि आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामी आहेत. खरं तर ज्या ज्या वेळेला पालख्या या ठिकाणी येतात त्यावेळेला वेगवेगळी स्तरातली लोक पालख्यांच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होतात, आपापली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही बघताय आता माझ्यासोबत पुण्यातलं झेंझी आहे
आणि हे सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. कारण परंपरा आहे आणि परंपरा वारसा हक्कानं पुढं पुढं चालत असते. नमस्कार, तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. तुम्ही जेनजीला घेऊन फिरता आहात पुण्यातल्या. त्यांची मतं वारीविषयी, त्यांना वारीविषयी काय वाटतं आणि एकूणच तुम्ही या सोहळ्यामध्ये कशा सहभागी होता? सर, आम्ही ॲक्च्युली सगळे आम्ही वर्किंग प्रोफेशनल्स आहोत आणि मुळात आमचे कपडे जरी वेस्टर्न असतील तरी आमच्या कपाळावरती जो गंध आहे तो साक्ष देतोय की आम्ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा हिंदू संस्कृतीसाठी आज आमच्या मनात जी फिलिंग्स आहे ती आम्ही व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. मुळात बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला जी लाभलेली संस्कृती आहे, जो संत संप्रदाय आहे, ते हे एकच सांगून जातं की विश्व हे आपलं एक घर आहे. आपण कुठल्याही कम्युनिटीमध्ये डिवाईड न होता एका गोष्टीच्या ध्यासासाठी जेव्हा सगळी लोक एकत्र होतात तर तेव्हा काय होते तर ती विठ्ठलाची वारी होते. सो याचाच अनुभव देण्यासाठी आज आमच्या सगळा जो कर्मचारी वर्ग आहे आज आम्ही वारीसाठी भेट देण्यासाठी आलो. वारीमध्ये सहभागी होत असताना म्हणजे मी जेनजीला अशासाठी म्हणतोय कारण अनेक वेळेला ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या जुन्या वाटतात किंवा अनेक वेळेला पटत नाहीत. अरे असं कसं? कारण जेनजी हा प्रश्न विचारणारा वर्ग आहे. तुम्ही सांगताय म्हणून ॲक्सेप्ट असं त्यांचं नसतं. त्यांना वेगळे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तर द्यावी लागतात आपल्याला. येस सर, पण जेव्हा तुम्ही एखाद्या कॉन्सर्टला हजारो पैसे खर्च करून जाता, हजारोमध्ये पैसे खर्च करून जाता, पण तुम्हाला हा माहोल तिथं मिळत नाही. तिथे पैसे खर्च करून मनोरंजनासाठी जातात. पण ही जी वारी आहे विठ्ठलासाठी जी आपण करतोय हे एका आत्म्याचं त्याच्या इष्टदेवासाठी भेटण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत. नक्कीच तुम्ही आता खूप छान विषय काढला. म्हणजे तुम्ही वारीमधल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुम्ही जे आत्ता काम करताय त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. येस सर, तोच मुख्य मोटिव्ह आहे सर. जे आम्ही आज एक संघाने आलोय तर आमचा मोटिव्ह तोच आहे की एकत्रितरित्या आपण कसं काम करू शकतो एका ध्येयासाठी. कारण शेवटी तुम्ही बघताय कुठल्याही कंपनीचं एक ध्येय असतं, ते साध्य करण्यासाठी सगळी टीम काम करत असते. तसंच या सगळ्या वारकऱ्यांचं एक ध्येय की बाबा या दिवशी मला विठ्ठलाच्या पायावर जाऊन डोकं टेकवायचं आणि मी एकटा नाही जाणार आहे, मी माझ्यासोबतच्या सगळ्यांना घेऊन जाणार. सो हीच भावना आम्हाला सगळ्यांना एक्सपिरियन्स करून द्यायची होती, स्पेसिफिकली माझ्या जो टीम्स आहेत त्यांच्यासाठी. सो त्याच्यासाठी आम्ही आज या वारीचा भाग झालेलो आहे आणि थँक्यू जय महाराष्ट्र. थँक्यू. खरं तर मला ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावी अशी वाटते. नुसती परंपरा नाही, नुसती संस्कृती नाही, तर नवं शिकण्याची आणि नवं आत्मसात करण्याची जी जिद्द आहे जेनझी जनरेशनची, ती जनरेशनची जिद्द आत्ता या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मला असं वाटतं की परंपरा पुढं नेत असताना या सगळ्या जणांसाठी हा एक मोठा फायदा आहे जो आपल्या पूर्वजांनी 700 वर्षांपासून सुरू ठेवला आहे. त्यामुळे आपण आपली जी संस्कृती आहे ती किती व्यापक स्वरूपामध्ये या सगळ्याकडे पाहते हे आपल्याला निश्चितपणानं समजतंय. सगळ्यांचे आभार, तुम्ही सहभागी झालात आणि दिंडीत सहभागी होत आहे त्यासाठी सुद्धा. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे. या सोहळ्यामध्ये इतर संतांच्या पालख्या देखील सहभागी झाल्यात. श्री संत मुक्ताई पालखी सोहळा देखील या परंपरेतला महत्त्वाचा सोहळा आहे. आज पुण्यामध्ये मुक्ताई पालखीचं देखील आगमन झालं. या निमित्तानं या सोहळ्याविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये आज दोन्ही पालख्या मुक्कामी आहेत. माझ्या पाठीमागे मुक्ताईंची पालखी आहे आणि जसं ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील यांच्या पालखीप्रमाणेच मुक्ताईंच्या पालखीचं सुद्धा एक महत्त्व आहे. आणि आपण त्यांच्याशी आता मुक्ताई पालख्यांचे जे 16 प्रमुख आहेत त्यांच्यासोबत त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मुक्ताई पालखी आणि तुमच्या सगळ्यांमध्ये तोच उत्साह आम्हाला दिसतोय. तर कधी निघाला होतात आणि किती दिवसांचा हा सगळा प्रवास असतो? तसं 24 तारखेला मुक्ताईचं प्रस्थान होतं. मुक्ताईनगर, कोथळी, मेहूण वगैरे. आपण आळंदीतून हा माऊलीच्या सोहळ्यामध्ये म्हणजे एक मुक्ताईचं सर्वांना दर्शन व्हावं. मुक्ताई म्हणजे संत मालिकेमध्ये महिला संत असणाऱ्या मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई आदी करून वंचित राहू नयेत, त्यांचा हे प्रचार, महिलांचा सहभाग तेवढाच असतो. आणि त्याहीपेक्षा मुक्ताईचं अतिउच्चांकाचं अशा प्रकारचं काम आहे. म्हणजे वयोवृद्धांना ज्ञान देणं, ज्ञानदादांना शिकवणं हे मुक्ताईने केलं. आणि म्हणून तिचा एक वेगळा आदर्श, तिचं नाव लोकांना कळावं, तिचं वाङ्मय लोकांना कळावं म्हणून आपण हा मुक्ताईचा पालखी सोहळा
ज्ञानोबा रायांच्या बरोबर सुरू करण्याचा अट्टहास केलेला आहे. हे 36वं वर्ष आहे. एकूणच जसं तुम्ही आत्ता म्हणालात की मुक्ताईंनी महिलांसाठी काम केलं, महिलांना संदेश दिला, मुक्ताईंना आपण जगत मातासुद्धा म्हणतो आणि त्यांचा जो संदेश होता तो आजच्या जी पिढी आहे, आजच्या ज्या महिला आहेत त्यांनी कशा पद्धतीनं घेतला पाहिजे? नक्कीच संस्कारक्षम जर म्हटलं खऱ्या अर्थाने आज या ग्लोबल वॉर्निंग म्हणू आपण, काय जे वारकरी वगैरे इतरत्र काही मंडळी आहेत आज लंडनवरून पंढरपूरला येत आहेत. म्हणजे तिथे कुणाला तरी त्याचा म्हणजे साक्षात्कार झाला असेल, कुणीतरी शक्ती तिथे निर्माण झाली असेल. तसं अंशात्मक महिलांनी पुरुषांनी त्याचा आदर घेण्यासाठी किंवा त्याचे स्रोत म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित मुक्ताईचं काम अतिशक्तिशाली अशा प्रकारचं आहे. आणि आज महिला अत्याचारांच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुक्ताईंचा जो इतिहास आहे, मुक्ताईंची जी शिकवण आहे ती जर आजच्या महिलांना शिकवली तर त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे मिळतील आणि त्या स्वतःचं संरक्षण करण्या इतक्या प्रबळ होतील असं वाटतं. नक्की वाटतं, परंतु काय झालंय सोशल मीडियामुळे शक्यतो लोक मालिका इतरत्र टाइमपास करतात आणि वाङ्मय वाचन शास्त्र संहिता या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष आहे. आणि हे शिकवण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायामध्ये होतं. आणि जेव्हा हा माहोल निर्माण होतो खऱ्या अर्थाने, आता बघा कुणालाही कसलाही निरोप नसताना ही मंडळी बाहेर पडली आणि एक वेगळा जयघोष, एक वेगळा आनंद, एक वेगळा आदर्श, एक एकता स्वरूप एक असं दाखवून दिलं लोकांनी. परवा एक महापूर आणि आळंदीला असा आला होता की लोकांना भय वाटलं होतं, परंतु त्या महापुराला सुद्धा न घाबरता, न डगमगता, न भीता मंडळी आळंदीपर्यंत जाऊन पोहोचली. एनकेन प्रकारेनं छुपे रस्त्याने का होईना एवढा बंदोबस्त, एवढ्या सगळ्या गोष्टी करून. म्हणजे लोक श्रद्धावान आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने जी माता कंपनी आहे, जे संस्कारक्षम महिला आहेत, स्त्रिया आहेत, यांनी हा आदर्श घेणं हे मुक्ताईच्या दृष्टीने गरजेचं होतं. म्हणून तिने एवढं अंग झोकून काम केलं. नक्कीच आमचे सहप्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट, ग्रीन गोल्ड सीड्सकडून आणि आमच्या जय महाराष्ट्र वाहिनीकडून. ग्रीन गोल्ड सीड हे आमचे सहप्रायोजक आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. वारीच्या या टप्प्यावरचे रंग बघितल्यानंतर जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. वारीच्या टप्प्यावरचे पुढचा रंग भेटूयात घेऊन उद्याच्या भागात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.